24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आरोपी विजय आवटी यास जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट। किरण काळे जिल्हा रुग्णालयात खाण्यास बिर्याणी तर बोलण्यास फोन। काळेंचा हल्ला बोल। पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते। मात्र आज विजय आवटी यांना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। या दरम्यान आवटी यांना जिल्हा रुग्णालयाने तसेच सुरक्षा गार्ड आणि पोलिसांनी खाण्यास बिर्याणी व बोलण्यासाठी फोन तसेच 5 स्टार आणि 7 स्टारची फॅसिलिटी दिल्याचा आरोप काँग्रेसचे किरण काळे यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातनं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातला जो आरोपी होता स्वतः ललित पाटील, हा ज्या पद्धतीनं ससून रुग्णालयातनं त्या ठिकाणी तुरी देऊन पोलिसांच्या हातून निसटला आणि त्यांनी पलायन केलं होतं, आज तसाच काहीसा प्रकार अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी घडलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा की ज्यानं पारनेर नगर पंचायतच्या त्या ठिकाणी कार्यालयाची बनावट दस्तऐवज तयार करून, बनावट सातबारे तयार करून महसूल विभागाची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केल्याचा गुन्हा ज्याच्यावर दाखल असा विजय सदाशिव आवटी हा कुणाचा कार्यकर्ता, मला नाव घ्यायची गरज नाही, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की हा कार्यकर्ता कुणाचा आहे। आज तो त्या ठिकाणी सकाळी या ठिकाणी डिस्चार्ज दिला गेला असं आम्हाला CMO जे आत्ताचे इथले इन्चार्ज त्यांनी आधी सांगितलं। त्याच्यानंतर सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की आम्ही तर डिस्चार्ज केला आहे पण तो अजून तिथं काही गेलेलं नाही। आम्ही प्रत्यक्ष ज्याला तिथं विनंती केली की कुठल्याही रुग्णांची गैरसोय न होता आम्हाला त्या ठिकाणी पाहणी करायची आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी सदर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा हा जो आरोपी आहे, तो आरोपी त्या ठिकाणी त्याचा जो वॉर्ड आहे तो ऑर्थोचा वॉर्ड त्या ठिकाणी त्याला दाखल केला होता। आता त्याची कंप्लेंट होती ॲबडॉमिनल पेनची, म्हणजे पोटाच्या दुखण्याची, कागदावरती नोंद आहे ट्रॉमाच्या विभागात दाखल केल्याची। आरोपींसाठीचा 12 नंबरचा वॉर्ड हा आणखी वेगळाच आहे आणि प्रत्यक्षामध्ये आरोपी ठेवला कुठे होता तर त्या ठिकाणी 12 नंबरच्या ऑर्थोच्या वॉर्डमध्ये। हा जो फोटो आम्ही खात्री केली तर त्या रूममधलाच तो फोटो आहे, जिथनं तो मोबाईलवरती बोलला, त्याला 5 स्टार 7 स्टार सुविधा दिल्या गेल्या, त्याला त्या ठिकाणी बिर्याणी दिली गेली, त्याचे चोचले सगळे पुरवले गेले आणि कुठलंही दुखत नसताना त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे या ठिकाणी की मी कोणतेही मेडिसिन्स घेणार नाही आणि उद्या जर काय झालं त्याची जबाबदारी माझी स्वतःवरती राहील। अशा पद्धतीने त्या ठिकाणी केवळ राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री त्यांचा आहे आणि देशात सरकार त्यांचं आहे, जिल्ह्यामध्ये त्यांचा सगळा बोलबाला आहे, म्हणून अशा पद्धतीनं आरोपींना मदत करणं हे चुकीचं आहे। याहून धक्कादायक म्हणजे आम्ही ज्याला ट्रॉमा वॉर्डच्या त्या ठिकाणी इन्चार्ज असणाऱ्या ज्या कोणी तिथल्या इन्चार्ज आहेत कर्मचारी त्यांना विचारलं तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ऑन कॅमेरा सांगितलं आहे की 8:13 या ठिकाणी त्यांनी डिस्चार्ज घेतला आहे, इथं गेला आहे तो। म्हणजे ज्याला या ठिकाणी कळालं की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, नेते या ठिकाणी आलेले आहेत, तर त्या ठिकाणी त्याला जे काही ड्युटीवरती असणारे पोलीस कर्मचारी आहेत यांनी मदत केली आणि त्यांनी त्याला इथनं पळवून नेलं आणि तो इथं परागंदा झालेला आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की रात्रीच्या वेळेला अशा पद्धतीनं आरोपींची मुवमेंट जी आहे ती करता येत नाही, ही इमर्जन्सी नव्हती। मुळात अशा पद्धतीनं आरोपीला घेऊन जाण्यासाठी जे संगनमत आहे ते जिल्हा शासकीय रुग्णालय, त्याचबरोबर ड्युटीवरती असणारे इन्चार्ज पोलीस जे ते आणि जेल प्रशासन यांचं आहे। आता हा आरोपी इथनं गेला आहे हे कुणी सांगितलं हे आमची माहिती नाही आहे। याचं CCTV फुटेजची मागणी त्या ठिकाणी आमची आहे की यातलं कुठलंही CCTV आणि कुठलेही पुरावे टॅम्पर न करता त्या ठिकाणी उद्या सकाळी आम्हाला पाहिजेत। त्या संदर्भामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊ, त्यांच्याकडे या सगळ्याची मागणी करू आणि जाब विचारू। त्याचबरोबर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा जो सगळा प्रकार केला आहे, कारण जेल प्रशासनाच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी CCTVची तरतूद असते, तिथलं सुद्धा फुटेज आहे ते सुद्धा कॉल केलं जाईल आणि ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती करून नगरमध्ये आज जो काही सगळा नंगानाच या ठिकाणी घडलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आरोपीला त्या ठिकाणी 5 स्टार सुविधा देण्याचा आणि पळवण्याचा, या बाबतीमध्ये कठोर कारवाईची मागणी त्या ठिकाणी आमची जिल्हा प्रशासनाकडे राहणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।